मीरा भाईंदर में मराठी भाषा और हक के लिए मोर्चा निकालने की कोशिश हुई, लेकिन सरकार ने उसकी इजाज़त ही नहीं दी। पहले कहा गया बात करेंगे, सोचेंगे और फिर अचानक कह दिया गया परमिशन नहीं देंगे। यही नहीं, रात 2 से 3 बजे पुलिस ने जाकर मनसे प्रमुख अविनाश जाधव, राजू पाटिल, शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं को गिरफ्तार किया गया। विपक्ष ने कहा, क्या मराठी मानुस अब महाराष्ट्र में मराठी भाषा के लिए भी आवाज नहीं उठा सकता? फडणवीस सरकार किसके दबाव में काम कर रही है? क्या बीजेपी के नेता निशिकांत दुबे के डर से ये सब हो रहा है? दरअसल बीजेपी सांसद निशिकांत दुबे ने हाल ही में महाराष्ट्र और मराठी लोगों के खिलाफ अपमानजनक बातें कही, पर चौंकाने वाली बात यह है कि बीजेपी के एक भी नेता ने उसका विरोध नहीं किया। अंत में सवाल यह है, क्या मराठी बोलना अब महाराष्ट्र में गलत माना जा रहा है? क्या दबाव में सरकार जनता की आवाज दबा रही है? और क्या दिल्ली से चला एक दुबे पूरे महाराष्ट्र को चुनौती दे सकता है? खासदार संजय राउत ने इस सियासी संग्राम पर क्या कहा, आइए सुनते हैं। मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे। कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली? या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। मीरा भाईंदरमध्ये सर्व पक्ष त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढतायत आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते। आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे 2 वाजता 3 वाजता जाऊन अटक केली जाते। हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले? मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत। पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मी नावं पाहिली आता, अविनाश जाधव आहेत, राजू पाटील आहेत, शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत, मयेकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत, इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा बजावून आधी मोर्चा काढून नका आणि मग त्यांना डिटेन केलं, अटक केली। कशा करता, कोणासाठी? तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस, आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती अशाच न्याय हक्कांसाठी ना, आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडलेत। तुम्ही काय करताय? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खुर्चीवरून खाली खिचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे। आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले, कुठे आहेत ते? अर्धा दाढीवर हात फिरवणारे, ती अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवे, इतकी चिडली आहे जनता। कुठे आहेत? शिवसेना म्हणताय ना, आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट। मग तुम्हाला का आम्ही शहाणा विचारायला पाहिजे का? काय वक्तव्य केलं तुम्ही काल? दुबेचा किती लोकांनी निषेध केला? महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेंनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत दुबे। एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे। कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही। काय माहिती आहे त्या दुबेला? म्हणे मराठी माणसाला पटकून मारू,
हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींचं सोपं नाही, किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाहीये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे. फेक डिग्री. महुआ मोहित्रांना विचारा, तिची मुलाखत घ्या. दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री, म्हणजे जसा गुरु तसा चेला. आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय. आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय. ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना, हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या. लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. तर दुबेला म्हणावं, नादात लागून नको महाराष्ट्राच्या. मग पटकनी काय ते आम्हाला दाखवावं लागेल. पळपुटे डरपोक लोक आहे ते. डरपोक. अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूर मधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही. हिंमत असेल ना ते मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या. मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं. एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची, या दलालाची. हा दलाल आहे उद्योगपतींचा. आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा मुंबईच्या दलालीवर जगतोय हा दुबे.